शरीरामध्ये शरीराचा व्यायाम व्हावा, शरीर तंदुरुस्त राहावे. आजकालची पिढी ही जास्त करून व्यायाम शरीराकडे दुर्लक्ष झाले असून मोबाईलमध्ये जास्त गुंतलेले आहे. त्यामुळे दर 100 पोरामध्ये 10 ते 15 मुले डिप्रेशनमध्ये गेलेली आहेत. शिवप्रेमी शिरोली ओम साई तळसंदे ग्राउंड रिकामं झालंय, ग्राउंड वरती या. शिवप्रेमी शिरोली ओम साई तळसंदे लवकर लवकर ग्राउंड नंबर 2 वरती या. सूरज तासगाव शिरडोन ग्राउंड नंबर 1 वरील चालू सामना झाला त्याकडे आपण खेळायचा आहे, त्याची नोंद घ्या. शिरडोन तासगाव शिवप्रेमी शिरोली ओम साई तळसंदे तळसंदे त्याचबरोबर हा खेळ भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये खेळला जातो. ग्राउंड नंबर 2 वर जो सामना संपला त्यामध्ये बादले किल्ल्यामध्ये बादले या संघाने राजाराम बाप्पू कासेगाव या संघावरती 4 गुणांनी विजय मिळवला असून मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. शिवप्रेमी शिरोली लवकर लवकर ग्राउंड वरती या. आपला प्रतिस्पर्धी संघ ग्राउंड वरती हजर आहे. शिवप्रेमी शिरोली ग्राउंड वरती चला या पटकन, ग्राउंड रिकाम आहे.
महाराष्ट्रामध्ये होते कबड्डी त्याचबरोबर बंगालमध्ये हुडुडू त्याचबरोबर चेन्नईमध्ये चढू व केरळमध्ये वंडे या नावाने खेळला जातो. मात्र हा खेळ प्रामुख्याने एकाच नावाने ओळखला व खेळला जावा याचे प्रयत्न महाराष्ट्राने केले गेले. मुक्का बोनस टाक. कैलासवासी राजेंद्र केशव वासर बापू यांच्या स्मरणार्थ भव्य कबड्डी स्पर्धा नव भारत मंडळ शिगाव आयोजित. सर्व उपस्थित कबड्डी खेळाडूंचं व रसिक प्रेमींचं सहर्ष स्वागत. आता चालू सामन्यामध्ये अत्यंत रोमांचदार असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडूंना आपली कला दाखवण्यासाठी एक सुंदर असं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलं. असं नव भारत मंडळ शिगाव सहर्ष स्वागत. मारलेला दोघांची वेगळी एकच. लगेचचा सामना मैदान क्रमांक 1 वरचा संपल्यानंतर स्वराज्य तासगाव शिरोली संघ व्यवस्थापक दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. प्रत्येक संघ व्यवस्थापनाला एक विनंती, आपल्या संघाला पुकार दिल्या आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
खेळाडूंना आपल्या अंगातलं कौशल्य आणि आपल्या अंगातील कला दाखवण्यासाठी एक आगळं वेगळं व्यासपीठ या ठिकाणी कैलासवासी राजेंद्र केशव वासर बापू यांच्या स्मरणात भव्य कबड्डी स्पर्धा 2025 नवभारत मंडळ शिगाव आयोजित रेहान नायकवडी गुलिया शिवयोजना या मंडळाचा खेळाडू जिथे कुठे असतील त्यांनी संघ व्यवस्थापक संग्राम शिंदे यांची गाठ घ्यायची. ग्राउंड क्रमांक 1 वरचा सामना संपल्यानंतर लगेच होणारा दुसरा सामना स्वराज्य तासगाव विरुद्ध शिरडोन शिरोली यांना दुसरा पुकार. मैदानाच्या मध्ये खेळाचं सुंदर असं प्रदर्शन करताना खेळाडू दिसत आहेत. पट्टी आणि तटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेर आहे ते एक शेर तर दुसरा सव्वा शेर. पट्टी आणि तटीची लढत आहे. शेवट हा खेळ आहे. कोण विजय होणार कोणाचा पराजय होणार पण लढत राहणं आपलं काम आहे. प्रयत्न करत राहायचं. एक दिवस नक्कीच यश मिळणार. ग्राउंड क्रमांक 2 वरचा सामना संपल्यानंतर जांभळी क्रीडा मंडळ जांभळी आणि RCA बावची खेळ आपल्या मातीतला शक्ती आणि युक्तीचा खेळ म्हणून जाणली जाणारी कबड्डी. ग्राउंड क्रमांक 1 वर सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. ग्राउंड क्रमांक 1 वर तोडीस तोड असा प्रेक्षकांना देखील अगदी मोहून जाणारा सामना पाहायला मिळतो. अंतिम टप्प्यात सामना आलाय तरी सुद्धा गुण इक्वल मॅचवर दोन्ही संघ खेळताना आणि या ठिकाणी अतिशय सुंदर जंपचा ट्राय होता पण डावपेच फसला. अगदी कबड्डी रेसिंग प्रेमींच्या अंगावर शहारा येणारा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी खेळाडूकडून होते.
मैदान क्रमांक 1 वरचा चालू सामना संपल्यानंतर स्वराज्य तासगाव आणि शिरडोन शिरोली आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. संघ व्यवस्थापक चालू सामना संपल्यानंतर आपले दोन्ही संघ घेऊन मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. चालू सामना संपल्यानंतर स्वराज्य तासगाव शिरडोन शिरोली आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार आहे.